तो तिला आवेगाने बिलगतो आणि तिच्या सर्व शरीरावर चुंबनाचा वर्षाव करतो. ज्या स्पर्शाची इतके दिवस ती वाट पाहत होती तो स्पर्श तिला मिळत होता. आता त्याची नजर तिच्या लाल ओठांकडे जाते. तो तिचा किस घेणार इतक्यात वीज चमकते. तो भानावर येतो आणि तिच्यापासून दूर जातो. ती पाठीमागून त्याला मिठी मारते. तो तिला दूर ढकलतो. हे चूक आहे, हे पाप आहे. रामचे आई वडील लहानपणीच वारले होते. तो गावातील एका शेठच्या घरी लहानपणापासून चाकरी करत होता. आज त्याचे वय 26 वर्षे होते. तो दिसायला खूप रुबाबदार होता. शेठ म्हणेल ती पूर्व दिशा तो मानायचा, कारण त्यांचे त्याच्यावर खूप उपकार होते. शेठचे वय 55 वर्षे होते. ते रामवर खूप प्रेम करायचे असं ते भासवत होते. त्याला लहानाचा मोठा करून त्याला डोक्यावर एक छत मिळवून देऊन त्यांनी जणू त्याच्यावर फार उपकार केलेत असे त्याला सारखे जाणवून द्यायचे. राम त्यांनी सांगितलेलं प्रत्येक काम मनापासून करायचा. मग ते चूक आहे की बरोबर याचा विचार तो करत नव्हता. त्यांच्या पुढे सतत खाली मान घालून तो उभा असायचा. शेठ गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, पण राम पुढे त्यांचा चेहरा काही वेगळाच होता आणि रामच्या पाठीमागे त्यांचे अनेक काळे धंदे चालायचे. हे रामला माहीत होते. आणि एक दिवशी शेठची नजर गौरीवर पडते. गौरी खूप सुंदर सुकुमार होती. तिला पाहताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. आता त्याला काहीही करून तिला मिळवायची होती. तिचा चेहरा त्यांच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. तिचं मनमोहक हास्य आठवलं की त्यांच्या हृदयात नाजूक कळ चमकून जायची. मग त्यांनी गौरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या माणसाला तिच्या घरी बोलणी करायला पाठवले. मिठाई आणि फळांनी भरलेल्या टोपल्या, भरजरी रंगीत कपडे, दागदागिने. नवऱ्या मुलाचा फोटो घेऊन तो माणूस गौरीच्या घरी गेला. तिला तर काही समजत नव्हतं की हे काय चाललं आहे. काहीही कल्पना नसताना तिच्या घरी हे स्थळ आलं होतं. तिचेही आईवडील नव्हते. तिचा सांभाळ तिचे मामा मामी करत होते. ते मात्र खूप खुश होते, कारण ते मुळात गरीब होते. इतके दागिने बघून त्यांचे डोळे फिरले. गौरी या लग्नाला अजिबात तयार नव्हती. तिचे मामा मामी तिची समजूत घालत होते. इतक्या मोठ्या घरातलं स्थळ आलं आहे, आयुष्यभर राणी बनून राहशील अशी तिची मामी तिची समजूत घालत होती. पैशासाठी मी कोणाच्याही गळ्यात माळ घालू का मामी, अशी ती म्हणत होती. मला हे लग्न मान्य नाही, कारण मी अजून नवऱ्या मुलाला पाहिलं नाही. मग तो माणूस नवऱ्या मुलाचा फोटो दाखवतो आणि तो फोटो पाहून ती हरवून जाते, कारण नवरदेव अतिशय रुबाबदार, देखणा आणि पाहताच मनावा भरावा असा असतो. तो फोटो रामचा होता. तिला तो खूप आवडतो. ती लगेच लग्नाला होकार देते. शेठला तिचा होकार मिळताच अतिशय आनंद होतो. तो लग्नाच्या तयारीला लागतो. गौरी मात्र रामची स्वप्न रंगवत होती. तिला जिकडे तिकडे तोच दिसत होता. ती त्याचा फोटो कायम हृदयाजवळ ठेवत होती. फक्त त्याचा फोटो पाहून ती त्याच्या प्रेमात पडली. रामला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. तो शेठच्या लग्नाची तयारी करण्यात मग्न होता. मंडप, आचारी, कपडे, पाहुणे याची सर्व तयारी तो करत होता आणि लग्नाचा दिवस उजाडला. गौरीने लाल साडी, हिरवा चुडा, केसात गजरा माळला होता. नववधूच्या वेशात ती खूप सुंदर दिसत होती. ती बोहल्यावर चढली आणि अग्निभोवती फेरे सुरू झाले. ती खूप आनंदात होती. ज्याच्यावर ती प्रेम करत होती, आज त्याच्याशी तिचं लग्न होणार होतं आणि तो तिचा कायमचा होणार होता. आणि अचानक समोर तिला पाहुण्यांना सरबत देणारा राम दिसला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सर्व मांडव तिच्या भोवती गरगर फिरू लागला. ती भूत पाहिल्यासारखी स्तब्ध उभा राहिली आणि जबरदस्त धक्का बसून जागीच कोसळली. तशाच अवस्थेत शेठने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि भांगात कुंकू भरलं. सर्वांना वाटलं की लग्नाच्या दगदगीमुळे गौरीला चक्कर आली. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा ती सजवलेल्या पलंगावर झोपलेली होती. पांढरे केस, हातापायावर सुरकुत्या, डोळे खोल गेलेला, एक दात पडून तो सोन्याचा बसवलेला आणि फारच ओंगळवाना दिसणारा तो शेठ तिच्या अगदी जवळ बसून तिला निरखून पाहत होता. त्याच्या तोंडातून तिला पाहून लाळ टपकत होती आणि त्याला तसं पाहून ती जोरात किंचाळली. तिची फसवणूक झाली होती हे तिच्या लक्षात आलं आणि ती याचा दोष रामला देत होती आणि त्याचा तिरस्कार करत होती. शेठ म्हणाले की आता तू माझी बायको आहेस. मी तुझ्यासोबत हवे ते करू शकतो. तू माझं ऐकलं पाहिजे. ती मानेल नाही, तू माझा नवरा नाहीस.
तू फसवून माझ्याशी लग्न केलं आहेस. मी तुला अजिबात माझा नवरा मानत नाही. शेठ म्हणतो, पण हे फक्त तुला माहीत आहे आणि मला. बाकीच्या लोकांना कुठे माहीत आहे? त्यांच्या दृष्टीने तर आपण नवरा बायको आहोत आणि तुला इथे राहावंच लागेल माझी बायको बनून. आणि तो तिच्यावर जबरदस्ती करायला लागतो. तेव्हा ती त्याला ढकलून देते. माझ्याजवळ आला तर मी आत्महत्या करेन असं म्हणते. शेठ नाईलाजाने तिथून निघून जातो. गौरी खूप रडत असते. स्वतःच्या नशिबाला दोष देत असते. तिचा रडण्याचा आवाज ऐकून राम चकित होतो. आता ती सतत उदास राहायची. शेठला खोलीकडे फिरकूही देत नव्हती. रामला वाटत असतं की नवीन घर आहे, नवी नवरी आहे, म्हणून कदाचित तिला माहेरची आठवण येत असेल. म्हणून तो तिच्यासाठी अगदी निर्मळ मनाने चाफ्याची फुले घेऊन येतो. तो खोलीचा दरवाजा ठोठावतो. तेव्हा गौरीला वाटतं पुन्हा शेठ आला असेल, म्हणून ती त्याला ओरडून मोठ्याने तिथून जायला सांगते. पण रामचा आवाज ऐकून ती दार उघडते. रामची नजर खाली असते. तो हातातली चाफ्याची फुले तिच्या समोर धरतो आणि ही फुले मी तुमच्यासाठी आणली आहेत. तुम्हाला इथे करमत नाही. तुम्ही सतत उदास असता, रडत असता. तुम्हाला प्रसन्न वाटावं म्हणून मी ही फुलं आणली आहेत. गौरीला त्याचा खरं तर खूप राग आलेला असतो, पण त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तिला त्याची खूप दया येत असते. ती इथे आल्यापासून पाहत असते की तो शेठचा एकही शब्द खाली पडू देत नव्हता. तो त्याचा नोकर होता आणि अगदी गुलामाप्रमाणे तो त्याचं सगळं ऐकत होता. तिला त्याची दया येते आणि ती त्याच्या हातातून फुलं घेते. त्या फुलांचा सुगंध अगदी छाती भरून ती घेते आणि तिच्यात नवीन तरतरी संचारते. ती ताजीतवानी होते. संजीवनी मिळालीसारखी ती जिवंत होते. पुन्हा तिच्या हृदयात रामचं प्रेम फुलायला लागतं. तिला जाणवतं की तो खूप प्रामाणिक आहे. शेठसारख्या हरामखोर माणसाने त्याच्या फोटोचा दुरुपयोग करून तिला फसवलं होतं. यात त्याचा काहीही दोष नव्हता. आता ती पुन्हा त्याची स्वप्न पाहू लागली. ती त्याला सतत खोलीमध्ये बोलवायची. त्याच्यासमोर नटून थटून यायची. पण राम मात्र तिच्याकडे नजर उचलून पाहत नव्हता. ती त्याला म्हणते की मी कशी दिसते? तेव्हा तो म्हणतो, माफ करा, पण तुम्ही माझ्या मालकीनबाई आहात. मी तुमच्याकडे नाही पाहू शकत. पण तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचं मन खूप सुंदर आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे. ती त्याला खूप आग्रह करत होती, हुकूम सोडत होती की माझ्याकडे बघ. पण तो तिच्याकडे बघत नसतो. त्याची ही निष्ठा पाहून त्याचा राग करावा की प्रेम करावं हेच तिला समजत नव्हतं. तिने सांगेल ते तो काम पटकन करायचा. आता तो तिच्या खास मर्जीतला नोकर झाला होता. शेठला सुद्धा त्या दोघांच्या मैत्रीत काहीच अडचण नव्हती. राम खूपच निष्ठावान नोकर होता. तो त्याच्या मर्यादा कधीही ओलांडणार नाही याची त्याला खात्री होती. त्याच्यामुळे गौरी इथे रुळत आहे आणि हे शेठला बरंच होतं. गौरी मात्र रामच्या मनात जागा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. एकदा ती त्याला तिच्या खोलीत बोलवते. तो तिच्यासमोर येऊन खाली मान घालून उभा राहतो. ती त्याला विचारते, आज करवा चौथ आहे. माझा उपवास आहे. पूजेसाठी मला तयार व्हायचं आहे. माझे कपडे आणि दागिने निवडायला तू मला मदत कर. तू जे निवडशील तेच मी घालणार आहे. तिथे भरपूर कपडे आणि दागिने ठेवले होते. ते सर्व शेठने पाठवून दिले होते. गौरी उपवास पकडत आहे हे ऐकून त्याला खूप आनंद झाला होता. हा उपवास नवऱ्यासाठी करतात आणि तो तिचा नवरा होता. पण खरं तर हा उपवास गौरीने रामसाठी पकडलेला असतो. राम खाली मान घालूनच तिला कपडे आणि दागिने निवडून देतो आणि निघून जातो. ती खूप सुंदर दिसत होती. त्याने एकदा तरी तिच्याकडे पाहावे म्हणून ती प्रयत्न करत होती. पण राम तिच्याकडे पाहत नव्हता. रात्री पूजेसाठी सर्व स्त्रिया जमलेल्या असतात. सर्वत्र दिव्यांचा झगमगाट पसरलेला असतो. शेठ लांबूनच हे सर्व पाहत असतो. पूजेच्या ठिकाणी शेजारीच एक तळ असतं. तळ्याचे पाणी निर्मळ आणि शांत असतं. राम तिथेच उभा असतो. त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असतं आणि पूजा सुरू होते. गौरी चाळणीतून चंद्राला पाहते आणि पाण्यामधील रामचं प्रतिबिंब चाळणीतून पाहते. हे कोणाच्याच लक्षात येत नाही. गौरीची पूजा पूर्ण झालेली असते. पण आता शेठ तिच्या दिशेने येत असतो. तिच्या चाळणीसमोर उभा राहिला आणि गौरीला चक्कर येते. राम तिथेच उभा असतो. तो तिला मिठीत घेतो आणि अलगद तिच्या रूमकडे नेतो. गौरी डोळे झाकून त्याच्या मिठीत असते.
आता रामने पहिल्यांदा तिला पाहिलेलं असतं. त्याला ती खूप पवित्र सुंदर दिसत होती. त्याचं लक्ष तिच्या ओठांकडे गेलं. त्याला तिच्या ओठांचा मोह झाला होता. त्याला स्वतःची लाज वाटू लागली. त्याने तिला बेडवर ठेवले आणि पाणी पाजलं. गौरीचा उपवास रामच्या हातून सुटला होता. ही परमेश्वराचीच इच्छा आहे असं समजून गौरी रामच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागली. एकदा राम तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आला होता. तिने दोन्ही हाताला मेहंदी लावली होती. तेव्हा ती त्याला म्हणते की तू तुझ्या हाताने मला ते खाऊ घाल. रामला आता डोळ्यासमोर तिचे ते लाल भडक ओठ दिसत होते. तो लाजत होता. गौरी मात्र त्याला खाऊ घालण्याचा आग्रह करत होती. तरीही तो तयार होईना. मग तिने त्याला आदेश दिला आणि त्याने तिला खाऊ घातले. पुन्हा त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली आणि तिचं रूप त्याच्या मनात ठसलं. आता रामला बाहेरून चर्चा ऐकायला येत होत्या की शेठची नवीन बायको म्हणजेच गौरी शेठला जवळ येऊ देत नव्हती, कारण ती खूप सुंदर तरुण आहे आणि तिला मिळवण्यासाठी म्हाताऱ्या शेठने दुसऱ्याच एखाद्या तरुण मुलाचा फोटो दाखवला होता. रामलाही समजत होतं की गौरीला शेठ आवडत नाही, पण त्याने कोणाचा फोटो दाखवला होता हे मात्र त्याला माहीत नसतं. पण तरीही राम शेठच्या विरोधात काही बोलणारच नसतो, कारण तो खूप प्रामाणिक असतो. तो फक्त त्याच्या मालकिनीची सेवा करत असतो. रामच्या सहवासात गौरी खूप खळखळून हसायची, जीवनाचा भरभरून आनंद घ्यायची. आता तो तिच्याकडे एकटक पाहायचा. तिचे हास्य, कमनीय बांधा, गोरा रंग आणि ते लाल ओठ पाहून त्याच्या काळजात गोडकळ उठायची. आता ते दोघे खूप फ्रेंडली राहत होते. एक दिवशी गौरी साडी घालत असताना तो तिच्या रूममध्ये जातो. ती नुकतीच आंघोळ करून आली होती. तिचे केस ओले होते. त्याचं पाणी तिच्या शरीरावरून ओघळत होतं. तिच्या छातीवर पदर नव्हता. दोघेही एकमेकांकडे भान हरवून बघत होते. तिची छाती जोरजोरात धडधडत होती आणि नजर शरमेने झुकली होती. केव्हाच ती मनाने रामची झाली होती आणि तनाने त्याची व्हायला ती केव्हाही तयार होती. आणि राम मंद पावले टाकत तिच्याकडे आला. त्याने तिच्या कमरेवर हात ठेवला आणि ती शहारली. त्याने तिच्या पाठीवरून बोटं फिरवली. ती बोटं आता चालत चालत तिच्या छातीजवळ आली. त्याच बोटांनी त्याने तिची हनुवटी वर उचलली आणि तिच्या लाल ओठांचे तो चुंबन घेणार. इतक्यात एक मोलकरीण तिला हाक मारत होती, बाईसाहेब, बाईसाहेब, आणि ती तिच्या तंद्रीतून जागी होते. इकडे तिकडे पाहते तर राम कुठेच नसतो. तो तर केव्हाच निघून गेलेला असतो. गौरीला आता रामचं वेड लागलेलं असतं. ती पूर्ण राममय झालेली होती. झोपताना, उठताना, बसताना, जेवताना सगळीकडे तिला रामच दिसत होता. मंदिरातल्या देवाच्या जागीसुद्धा तिला रामच दिसत असतो. रामची अवस्था काहीशी अशीच होती, पण तो स्वतःला सावरत असतो, कारण तो त्याच्या मर्यादा ओळखत होता. ती त्याची मालकीण होती आणि तो एक नोकर. तो त्याची पायरी ओळखून राहत होता. गौरी मात्र त्याच्या विरहाने तळमळत होती. तो रोज तिच्यासमोर दिसायचा, पण तो आता तिला टाळत होता. त्याने तिच्या रूमकडे जाणं बंद केलं आणि तिकडे दुसरी मोलकरीण पाठवायला सुरुवात केली. गौरीला माहीत होतं की तो असं का करत आहे. तो मुद्दाम स्वतःला तिच्यापासून दूर ठेवत होता. तिने हाक मारली की राम नजर चुकवून तिथून निघून जायचा. तिने काम सांगितलं की तो दुसऱ्या कोणालाही ते सांगायचा आणि दुसरं काम करायला निघून जायचा. आता गौरी पेटून उठली होती. तो आसपास असायचा तेव्हा तिला थोडं तरी बरं वाटत होतं, पण त्याच्या अशा वागण्याने तिच्या अंगातील वणवा आणखीनच भडकत होता. त्याचा दुरावा जणू तिला आणखीनच आक्रमक बनवत होता. एकदा शेठ शेजारच्या गावी वसुलीसाठी गेला होता. राम त्याला दिलेल्या नोकरांच्या रूममध्ये राहत होता आणि त्या रात्री खूप वादळ सुटलं होतं. मुसळधार पाऊस कोसळत होता. विजा चमकत होत्या. एक तुफान बाहेर धडकत होतं आणि एक तुफान गौरीच्या आतमध्ये पेटलं होतं. सर्वजण झोपलेले असतात, पण गौरी मात्र तळमळत होती. बेडवर रामच्या आठवणीने उलतीपालती होत होती. तिच्याच हाताने ती तिचे अवयव दाबत होती, पण शरीरभर उसळणाऱ्या त्या प्रणय लहरी तिला काही गप्प बसू देत नव्हत्या. ताडकन ती उठली. रामच्या रूमकडे गेली. प्रियकराशी मिलनास उत्सुक असलेल्या प्रेयसीसारखी ती त्याच्याकडे चालली होती. ती त्याच्या रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. मुसळधार पावसाकडे खिडकीतून पाहत तो तिच्याच विचारात गुंतलेला होता आणि अशा प्रकारे ती समोर आली होती. रात्री झोपतानाचे कपडे तिने घातले होते.
केस मोकळे होते, अंगावर एकही दागिना नव्हता, तरी अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या पूर्ण शरीराचा आकार एखाद्या मूर्तीसारखा घाटदार दिसत होता. धावत येऊन रामला ती मिठी मारते. तिच्या अशा अचानक आक्रमणाने तोही बावरून जातो आणि त्याच्यातला पुरुष जागा होतो. तोही तिला आवेगाने बिलगतो आणि तिच्या सर्व शरीरावर चुंबनाचा वर्षाव करतो. ज्या स्पर्शाची ती इतके दिवस वाट पाहत होती तो स्पर्श तिला मिळत होता. आता त्याची नजर तिच्या लाल ओठांकडे जाते. तो तिचा किस घेणार इतक्यात वीज चमकते. तो भानावर येतो आणि तिच्यापासून दूर जातो. ती पाठीमागून त्याला मिठी मारते. तो तिला दूर ढकलतो. हे चूक आहे, हे पाप आहे असं म्हणतो. ती त्याला आग्रह करत असते. यात काहीही पाप नाही असं म्हणत असते. मी माझ्या मालकाची फसवणूक करू शकत नाही. त्यांचे माझ्यावर फार उपकार आहेत. फसवणूक तर तू केली आहेस माझी राम. मी आणि तुमची फसवणूक ती कशी काय असं तो आश्चर्याने विचारतो आणि गौरी फोटोचे सर्व सत्य त्याला सांगते. मी तुझा फोटो पाहून लग्नाला होकार दिला होता आणि त्याचवेळी मी तुला सर्वस्वाने माझा पती मानलं होतं. मी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही. माझं तन मन धन सर्व काही त्याचवेळी मी तुला वाहिले आहे. जर मी तुझी नाही होऊ शकत तर मी इतर कोणाचीच नाही होऊ शकणार. माझ्यावर फक्त तुझा अधिकार आहे. आता रामला सर्व सत्य समजलं होतं. एखाद्या स्त्रीची इच्छा नसताना तिच्या मनाविरुद्ध लग्न करणं हे चूक होतं. त्याला शेठचा राग आला होता. तो गौरीला म्हणतो, मला शेठच्या तोंडून हे ऐकायचं आहे आणि जर काही खरं असेल तर तुला आणि मला कोणीच वेगळं करू शकत नाही. शेठ परत आल्यावर तो त्यांना जाब विचारतो. तेव्हा शेठला राम जाब विचारत आहे याचा खूप राग येतो. तू माझा नोकर आहेस. तू माझ्या तुकड्यांवर जगतोस. तुझ्या फोटोचा वापर केला म्हणून काही बिघडत नाही. राम शेठला म्हणतो की गौरीला तिच्या घरी परत जाऊ द्या. ही तिची फसवणूक आहे. तेव्हा शेठ रामला खूप मार देतो. रामला सर्व शेठचे काळे धंदे माहीत होते. तो पोलिसात जातो आणि सर्व माहिती देतो. पोलीस येऊन त्याच्यावरती धाड टाकतात. सर्व काळा पैसा संपत्ती जप्त करतात. गौरीची सुटका होते आणि राम गौरीसोबत लग्न करतो. त्यांची सुहागरात असते आणि तो तिच्या लाल ओठांचं चुंबन घेतो आणि गौरी स्वतःला त्याच्या स्वाधीन करते. ते दोघे कायमचे एक होतात आयुष्यभरासाठी. तर मित्रांनो, आवडली का कथा? कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.